अनवर्सच्या आजच्या भागात मी स्वागत करतो. आज आपल्याला काकू दाखवत आहेत काही रेसिपीज ज्या भाजणीपासून बनतात. तुम्हाला जर तुमचा वेळ वाचत असेल ना तर भाजणी अवश्य करून ठेवा आणि बघा त्यापासून कित्येक पदार्थ बनू शकतात. चला ओळख काकूकडे. काकू तुम्ही हे काय केलं? हो तर वडे करायचेत ना, मग वेळ नको जायला. अच्छा मी आता म्हणाले तुम्ही वेळ वाच. वेळ आपला वाचला पाहिजे ना. पण त्यात काय काय केलं तुम्ही? काय आता केलं? ह्याच्यामध्ये तिखट टाकलं आणि मीठ टाकलं. आता हे कालवायचं बर पाण्याने. बर. वडे करण्यासाठी तयारी काकूंची सुरू झालेली आहे. काकू घरी तुम्हाला कोण हेल्प करतो किचन मध्ये? तर काही माहितीये का, खरं सांगू का, कारण ना असं मला एकटीला करायची सवय आहे ना, त्यामुळे जो दुसरं कोणी मध्ये असलं की मग ते पंचायत पडतात. मग मी जाऊ? काय गोड हसला तुम्ही. तसा आमचा मुलगा पण येतो, चहा पिया, ग्रीन टी. अरे वा काय बात आहे. कारण तो ग्रीन टी काय मला करता येत नाही. ग्रीन टी करण्यामध्ये फार कष्ट असतात बरं का. त्यामुळे तो फार कष्ट, गरम पाणी घ्यायचं असतं, बनवायचं असतं आणि फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तोच करून देतो, आलं बिलं टाकून मस्त रात्रीचा आमचा ग्रीन टी. अच्छा बरं, पेंढरकर काकूंच्या किचन मधले विशेष पदार्थ कोणते? विशेष पदार्थ गोड मागितलं, गोड म्हटलं मला सुद्धा आवडतं गोड. मी पण गोड नाही छान खाते. खायचं गोड तर एकदम गोड, एक नंबर. नाहीतर मग नाही खायचं. पण मग सांगायची पोळी ती तर मी खूप वेळा करते. हा आमचा रात्रीचा असतो पदार्थ. अच्छा रात्रीचा पदार्थ म्हणजे रात्री पोळी वगैरे असं काय करत तुम्ही? नाही करत का? सारखं दिवसभर पोळी भाजी काय कारण खायचं. अच्छा त्यामुळे वेगवेगळं करायचं जरा चवली. मग वेगवेगळे प्रकार, कधी भेळ केली, कधी समोसे, कधी तुम्ही वडे, वडापाव. अच्छा मग घरामध्ये जास्त डिमांडिंग कोण असं, लेक सुनबाई की नात? नात का? तिला विचारायचं काय करायचं आज गेली की मग ती सांगणार. परत म्हणते तुझं तू बघ. मग आता आपल्या पण बघायचं, मग काय ज्याला जे सगळं आवडेल तो एक पदार्थ करायचा की मग. माझ्या वडिलांना सुद्धा ना दिवसभर पोळी भाजी आवडायची, त्यामुळे आमच्या इथे सुद्धा रात्रीचा स्वयंपाक की त्यामुळे ती मला सवय झाली की दिवसभर काय हे सारखं स्वयंपाक स्वयंपाक पोळी भाजी खायची. त्यामुळे त्यामुळे कोविंदाच्या ह्याच्यामुळे मला वेळ झाला. आपल्याला तर आपण आराम पण मिळतो ना, एक पदार्थ केला मोकळं आणि तो आवडती करायचा म्हणजे मग आवडतं सगळ्यांना. आणि तुम्हाला कोणत्या कलेची आवड?